नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या महा एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनी पौर्णिमेला समजावून सांगत असते की सुडाच्या भावनेने काहीही शक्य होणार नाही आहे. आता हे सगळं तू सोडून दे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, तुम्ही मला विनाकारण उपदेश देणं बंद करा. तुमच्या उपदेशाची मला गरज नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, मी तुला उपदेश देत नाही आहे, तर हे चुकांमधून उशिरा का होईना पण आलेलं शहाणपण आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगते की हे सगळं करून कटकारस्थानं करून भूमी आणि आकाशला त्रास देऊन काही साध्य होणार नाही आहे. तू हे सगळं सोडून दे. तेव्हा इकडे आता पौर्णिमा काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते आणि रागिनी तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी सुद्धा आधी खूप चुका केल्या, पण त्याने माझ्या हातामध्ये काय लागलं. अभिजित शेवटीला मला सोडूनच गेला ना, तेव्हा तू आता तरी सुधार, असं रागिनी सांगत असते. पण पौर्णिमा म्हणते, मी तुमचं काही ऐकणार नाही आहे. मी भूमी आणि आकाशकडून बदला घेणारच. तेव्हा इकडे भूमी आणि राजाराम काका हे दोघेजणं त्यांचं बोलणं ऐकत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा आपल्या रूममध्ये आता भूमीचा फोटो घेऊन त्याच्यावरती अभिजितची राख लावत असते. तेव्हा नीलांबरी येते आणि म्हणत असते, पुन्नू, अगं काय झालं तुझं पुन्नू, काय चाललंय. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई बघ ना गं, म्हणजे इथे माझ्या अभिजितला या लोकांनी माझ्यापासून दूर केले, मला एकटीला टाकले या लोकांनी आणि स्वतः मात्र सगळेजण आनंदामध्ये राहत आहेत. सांग ना गं आई, अभिजितशिवाय मी कशी जगू. अगं अभिजित आता मला पुन्हा कधीच दिसणार नाही आहेत. ते माझ्या आयुष्यातून निघून गेलेत. त्यांच्याशिवाय मी माझं आयुष्य कसं काढू, मला खरंच काही कळत नाही आहे. आयुष्यभराचं दुःख देऊन स्वतः मात्र सगळेजण आनंदामध्ये राहत आहेत. त्यांना काहीच कसं वाटत नाही गं, म्हणजे माझ्यापासून माझं आयुष्य हिरावून घेतलं आहे आणि स्वतः मात्र इथे आनंदामध्ये आपले दिवस साजरे करतायत. तेव्हा इकडे आता नीलांबरी म्हणत असते, पुन्नू काही झालं आहे का, तुला कुणी काही बोललं आहे का. तेव्हा इकडे आता पौर्णिमा आपल्या आईला सांगत असते की आज व्हॅलेंटाईन डे आहे, आज 14 फेब्रुवारी, आणि आजच्या दिवशी इथे आकाशने भूमीला गिफ्ट दिलं, त्याच्यामुळे भूमीला खूपच जास्त आनंद झाला. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, इथे माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेतलं आणि हे दोघेजणं आता डे साजरे करतायत. व्हॅलेंटाईन डे हा दिवस ते दोघेजणं आनंदाने साजरे करतायत. जेव्हा मला कळलं की आकाशने भूमीसाठी गिफ्ट मागवले, तेव्हा त्या मुलाला मी गाठलं, त्याला पैसे दिले आणि त्याला सांगितलं की ते गिफ्ट तू घेऊन जा आणि त्याच्यामध्ये ही राख टाक, असं मी त्याला सांगितलेलं असताना त्या ठिकाणी आई आल्या. म्हणजे रागिनीने सगळा गेम चेंज करून टाकला. तिने सांगितलं की ती राख बाजूला ठेव म्हणून आणि त्याच्यामध्ये ते गिफ्ट ठेवून दे जे आकाशने भूमीसाठी ऑर्डर केलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमेचा प्लॅन रागिनीने उधळून लावलेला असतो. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते की मला नाही वाटत तुझी सासू आता तुझी काही मदत करेल. तिला पण त्या दोघांचा खूप पुळका, म्हणजे आता तिचा मुलगा तिला सोडून गेला आहे, त्याचा बदला घ्यायचं सोडून ही त्या दोघांच्या आनंदामध्ये काय मोठी सामील होते ते खरंच कळत नाही आहे मला. हिच्या मुलाच्या जाण्याचं दुःख या बाईला आहे की नाही. त्यानंतर इथे पौर्णिमा म्हणत असते, आई, जरी आईंना दुःख नसेल ना, तरीसुद्धा माझ्या नवऱ्याच्या जाण्याचं मला खरंच खूप दुःख आहे गं. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. अभिजितशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिन नाही करू शकत. त्यांच्या जाण्याचं मला खरंच खूप दुःख आहे. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, आई, अभिजितशिवाय मी माझं आयुष्य संपूर्ण कसं काय काढू गं. अभिजित मला कधीच दिसणार नाही, ते मला कायमचे सोडून निघून गेलेत. ही भावनासुद्धा मला सहन होत नाही आहे आणि मग मी दुःखात राहून या दोघांना आनंद कसा काय साजरा करून देऊ. मी अजिबात त्या रागिनी पटवर्धनचं काही ऐकणार नाही आहे. त्यांना जरी त्यांच्या मुलाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा नसेल ना, तरीसुद्धा काही हरकत नाही, पण मी माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचा बदला त्या भूमी आणि आकाशकडून घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं इकडे आता पौर्णिमा आपल्या आईला म्हणत असते. तिला काही करून आकाश किंवा भूमी दोघांचा जीव घ्यायचाच असतो. ती जशी एकटी तडफडते तळमळते, तसं आकाश आणि भूमीने सुद्धा राहायचं, असं तिचं म्हणणं असतं. आणि ते नीलांबरी आता पौर्णिमेला समजावायचं सोडून ती पौर्णिमेला इथे आता खूपच जास्त भडकवत असते. ती म्हणते, हे बघ पुन्नू, रडत कुडत बसू नकोस. रागिनी मॅडम आता काही तुझी मदत करतील असं मला वाटत नाही, पण हे बघ, मी आहे ना तुझी आई. त्या भूमीला इतका त्रास दे, त्या आकाशला इतका त्रास दे ना,
की अगदी अभिजित गेल्याचं जेवढं दुःख आहे ना, तेवढं दुःख तिच्यावरती काढायचं. आता मी तुला सांगते त्या भूमीला कसा त्रास द्यायचं ते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता इथे भूमीला आकाशने जे गिफ्ट दिलेलं असतं ते भूमी अगदी आपल्या रूममध्ये व्यवस्थित इथे छान आता लावून ठेवते. छान ते सजवून ठेवते आणि म्हणत असते, "आकाश, हे इथे खूपच छान दिसतंय ना?" तेव्हा आकाश म्हणतो, "हो, खूप छान दिसतंय." तर इथे आकाश भूमीला म्हणत असतो, "भूमी, तू खुश आहेस ना?" तेव्हा भूमी म्हणते, "खुश." तेव्हा आकाश म्हणतो, "राजा काका, बरं झालं तू मला ही आयडिया दिलीस की काहीतरी गिफ्ट भूमीला दिलं पाहिजे. बघ ना, मी भूमीला गिफ्ट दिलं आहे तर तिला किती आनंद झाला आहे. तिच्या चेहऱ्यावरती किती छान असं स्माईल आलं आहे ना. म्हणजे बघ, ती लहान मुलींसारखी खुश झाली. ते गिफ्ट कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं आहे तिला." तेव्हा इकडे आता आजी येतात आणि म्हणत असतात, "माझी भूमी, अगं किती तो आनंद झाला आहे तुला, किती खुश आहेस, तुला माहिती आहे का?" तेव्हा इथे भूमी म्हणते, "हो आजी, मला आनंद तर खूपच जास्त झालेला आहे." त्यानंतरला इकडे आता राजाराम काका म्हणत असतात, "पण एका गोष्टीने तर मला हैराण करून सोडलं आहे. म्हणजे पौर्णिमेने इथे यांच्या आनंदावरती विरजण घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण रागिणीने जी काही परिस्थिती सांभाळून घेतली ना, त्यामुळे मी खूपच जास्त आश्चर्यचकित झालो आहे. म्हणजे जी रागिणी आत्तापर्यंत सगळं काही स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी करत होती, ती आता दुसऱ्याच्या आनंदासाठी काहीतरी करते. या गोष्टीचं खरंच मला खूप जास्त आता आश्चर्य वाटते." तेव्हा इकडे आता रागिणी म्हणत असते, की तिने एवढं सगळं केलं, बरोबर की नाही? म्हणजे रागिणी समजावत असते पौर्णिमेला, की चुका करू नकोस. तरीसुद्धा रागिणीचं पौर्णिमा काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते, की "मी चुका करणार, भूमी आणि आकाशला त्रास देणार. तुम्हाला काय करायचं आहे ते करा." त्यानंतरला राजाकाका म्हणतात, इथे रागिणीने तिला समजावलं आणि पौर्णिमेने जे काही गिफ्ट चेंज करायला सांगितलं होतं ते रागिणीने परस्पर स्वतःच सगळं काही व्यवस्थित निस्तरलं आणि भूमीपर्यंत चांगलं गिफ्ट यावं यासाठी तिने प्रयत्न केले. बरं, पूर्वी ती हे सगळं नाटक करायची म्हणून लोकांना देखावा करायची, दाखवण्यासाठी की मी किती चांगली आहे बघा. म्हणजे जर तिने मनात आणलं असतं तर पौर्णिमेचं हे वागणं तिने आपल्यासमोरसुद्धा सगळं काही उघड केलं असतं, स्वतःला म्हणजे ग्रेट समजण्यासाठी, त्याचं क्रेडिट स्वतःला घेण्यासाठी. पण तिने तसं काहीच केलं नाही. परस्पर बाहेरच त्या मुलाला समजावलं, पौर्णिमेचा प्लॅन फ्लॉप केला आणि इथे गिफ्ट दिल्यानंतर स्वतःला त्याचं क्रेडिटसुद्धा घेतलं नाही. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, "हो ना, आणि जर अशीच तिच्यामध्ये सुधारणा जर झाली ना, तर मात्र आपण तिला माफ करायला हवं." तेव्हा भूमी म्हणत असते, "हो ना, म्हणजे मलासुद्धा या गोष्टीचं जरा आश्चर्यच वाटलं, की आत्यांना हे सगळं माहिती असूनसुद्धा त्यांनी आपल्यासमोर काही गवगवा केला नाही. नाहीतर पूर्वीच्या जर आत्या असत्या, तर मी केलं म्हणून त्या गोष्टीचं क्रेडिट मिळवण्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले असते आणि कदाचित आपल्यासमोरच इथे पौर्णिमेचा पर्दाफाश केला असता." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "राजा काका, आणि जर आत्यामध्ये ही सुधारणा होत असेल तर कदाचित आपण आत्याला माफ केलं पाहिजे ना, कारण माणूस म्हटल्यानंतर आपण त्यांच्या चुकांना माफ केलंच पाहिजे, हो की नाही?" त्याच्यावरती इथे आता भूमी आकाशकडे बघायला लागते. तेव्हा आजी म्हणत असतात, की "भूमी बाळा, या सगळ्यावरती तुझं काय म्हणणं आहे?" तेव्हा भूमी म्हणत असते, की "आजी, मला असं वाटतं की माणूस जर सुधारतोय तर त्याला एक संधी तर दिली पाहिजे. पण तो खरोखर सुधारतोय की सुधारण्याचं फक्त नाटक करतोय हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे ना." असं भूमी म्हणत असते. तेवढ्यातच तिथे मानसी येते आणि म्हणत असते, की "आजी, जेवण तयार आहे, जेवायला येत आहे ना?" तेव्हा आजी म्हणतात, "हो हो, चला ना, सगळेजण आपण जेवायला जाऊया." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमीला जे काही बोलायचं असतं ते तिचं बोलणं अर्धवटच आता राहिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळेजण आता जेवायला बसलेले असतात. तेव्हा इथे आता मानसी डाळ द्यायला जात असताना डाळ थोडीशी खाली सांडते. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, "मानसी बाळा, बघून गं, डाळ सांडली ना?" तेव्हा इथे मानसी म्हणते, "आजी, मी लगेचच ती पुसून घेते." तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, "अगं कशाला, तू वाढ ना वाढ, त्यांना दे, हे सगळं मी पुसून घेते." तेव्हा मानसी म्हणते, "नाही, नको आई, मी घेते ना पुसून." तेव्हा रागिणी म्हणत असते, "असू दे गं, मग काय झालं, मी पुसून घेतलं तर." आणि इथे रागिणी आता स्वतः जाऊन कापड घेऊन येते आणि जिथे डाळ सांडलेली असते ती डाळ लगेचच स्वतःहून व्यवस्थित क्लीन करून घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता राजाराम काका आकाशला म्हणत असतात, की "आकाश, आता बास झालं. आता उद्या आपल्याला ऑफिसमध्ये जायचं आहे, आपली महत्त्वाची मीटिंग आहे, कॉन्फरन्स आहे.
फॉरेनवरून डेलिगेट्स येणार आहेत. मध्ये आपलं खूप जास्त कंपनीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या वेळेला तुलासुद्धा ही कॉन्फरन्स हँडल करायची आहे. कारण का ओनर तिथे असेल तर तिथे काही चुकलं माकलं तर भरपाई करण्यासाठी कोणीतरी असावं लागणार आहे ना. आणि तुझ्यापेक्षा ती ग्रेट व्यक्ती कोणी असू शकत नाही. म्हणून आता उद्या आपल्याला महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे. आपण उद्या लवकर निघूया. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे, मी प्रेझेंटेशनची सगळी तयारी करतो. राजाराम काका म्हणतात त्याची गरज नाही आहे. अथर्वला सांगून मी प्रेझेंटेशन संपूर्ण तयार करून घेतलेलं आहे. तू एकदा नजरेखालून फक्त घालून घे. तेव्हा आकाश म्हणतो बरं ठीक आहे चालेल. तेव्हा इकडे आता राजाराम काका आणि आकाश महत्त्वाच्या मीटिंगसाठी जाणार असतात कारण फॉरेन डेलिगेट्स आलेले असतात. तरी ते मानसी म्हणते की माझंसुद्धा महत्त्वाचं काम आहे आणि ती म्हणते की मलासुद्धा उद्या कॉलेजमध्ये जावं लागतं आहे. उद्या माझा वायवा आहे. तेव्हा इथे आजी म्हणतात वायवा म्हणजे काय गं? तेव्हा इथे मानसी म्हणते की वायवा म्हणजे तोंडी परीक्षा. तेव्हा इकडे आता तोंडी परीक्षा मौखिक परीक्षा असं म्हणाल्यानंतर सगळे तिला हसत असतात, तिची मस्करी करत असतात. तेव्हा इथे मानसी म्हणते की एवढ्या दिवस आपल्या घरी जे काही चालू होतं त्याच्यामुळे मला कॉलेजला जाता आलं नाही. पण आता मी कॉलेजला जाणार आहे. माझी तोंडी परीक्षा चालू होणार आहे ना म्हणून. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की मनू हे बघ बाळा, तुझी तोंडी परीक्षा अगदी उत्तम जाऊ दे. घर तर व्यवस्थित सांभाळतेस. आता इथे तुझा अभ्यास आणि परीक्षासुद्धा तुला व्यवस्थित सांभाळायची आहे. कळलं ना? तेव्हा तेव्हा आता इथे भूमीसुद्धा तिला ऑल द बेस्ट करते. राजाराम काका म्हणतात की मानसी तुझा उद्या वायवा आहे ना, तुझी तोंडी परीक्षा मौखिक परीक्षा तुला चांगली जाऊ दे. त्यानंतरला आकाशसुद्धा तिला ऑल द बेस्ट म्हणतो. आजीसुद्धा ऑल द बेस्ट म्हणतात. तेव्हा रागिनी म्हणत असते की मानसी बाळा म्हणजे तू हुशार तर आहेसच, पण तरीसुद्धा तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे मानसीसुद्धा थँक्स म्हणते. त्यानंतरला इकडे आता राजा काका म्हणत असतात की उद्या आपली महत्त्वाची मीटिंग आहे. आपण दोघेजणं बाहेर जाणार आहे आणि त्याचबरोबर मानसीसुद्धा उद्या जाणार आहे. ती दुपारपर्यंत येईल. तेव्हा इथे आजी म्हणतात मग आता भूमी उद्या काय एकटीच घरी आहे की काय? कारण मी सुद्धा मंदिरामध्ये जाणार आहे. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो मग भूमी तू उद्या दिवसभर एकटीच घरी असणार आहेस का? तेव्हा इथे मानसी म्हणते नाही दुपारपर्यंत मी येणार आहे. तेव्हा आजी म्हणतात मी पण लवकर येईन रे, पण मग तरीसुद्धा तोपर्यंत भूमी एकटीच कशी काय? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते मी आहे ना, तुम्ही सगळेजण जा, मी घेईन तिची काळजी. तेव्हा राजे काका म्हणतात अजिबात नाही आकाश, मी एकटा मीटिंगला जाईन. जोपर्यंत मानसी परत येत नाही तोपर्यंत तू मीटिंगला येऊ नकोस. त्याच्यानंतरला ये, पण भूमीबरोबर तू घरीच थांब. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते माहिती आहे मी आत्तापर्यंत ज्या काही चुका केल्यात ना त्याच्यामुळे अजून तुमचा कुणाचाही माझ्यावरती विश्वास बसलेला नाही आहे. तुम्हाला असं वाटते की मी भूमीची काळजी घेऊ शकणार नाही, बरोबर ना? मग असू दे, तुमचा विश्वास माझ्यावरती बसेपर्यंत मी प्रयत्न करतच राहीन. त्यानंतरला इथे आकाश म्हणत असतो ठीक आहे, राजा काका म्हणतायत तसं मी काही मीटिंगला जाणार नाही आहे. मी उद्या तुझ्याबरोबर इथेच थांबतोय. मग मानसी आल्यानंतर हवं तर मी जाईन. तेव्हा रागिनी म्हणत असते की मनामध्ये या लोकांचा माझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते आकाश प्लीज असं करू नकोस. हे बघा मी माझी काळजी घेईन ना, मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. तुम्ही सगळेजण जा बरं. आणि आकाश आधीच आपल्या कंपनीचा किती लॉस झाला आहे तुला माहिती आहे ना, आणि फॉरेनवरून डेलिगेट्स येणार आहेत. त्याच्यामुळे कंपनीच्या ओनरने तिथे असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आता तू दुर्लक्ष करू नकोस. राजा काका असणारच आहेत, पण तू सुद्धा गेलास तर बरं होईल. आणि इथे मी आहे ना, आजी आणि मानसी येईपर्यंत मी स्वतःची काळजी घेईन. तेव्हा आजी म्हणतात नाही नको नको, एकटीला तू नकोच, मी मंदिरामध्ये जात नाही, मी थांबते तुझ्याबरोबर. तेव्हा भूमी म्हणत असते आजी असं नका करू. अहो तुम्ही मंदिरामध्ये जाणार आहात आणि हे बघा देवाचं काम आहे, नाही म्हणू नका. तुम्ही तुमचं काम करून हवं तर लवकर या. तेव्हा इकडे आता रागिनीला असं वाटत असतं की कुणाचाही माझ्यावरती विश्वास नाही आहे. सगळेजण आपापली कामं सोडून भूमीसाठी थांबायला तयार आहेत. कारण का सगळ्यांना असं वाटतंय की मी भूमीला त्रास देऊ शकते आणि त्याच्यामुळे इथे सगळेजण तिच्या काळजीपोटी इथे थांबायला तयार आहेत. तेव्हा इथे भूमी म्हणत असते तुम्ही सगळेजण माझी काळजी अजिबात करू नका, मी माझी काळजी घेईन. तुम्ही आपापल्या कामाला जा बरं. आणि तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला सगळ्यांना अपडेट देत राहीन की मी स्वतःची काळजी घेते म्हणून. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते पुन्नू अगं ऐकलंस ना, उद्या दुपारपर्यंत भूमी एकटी असणार आहे.
सगळेजण आपापल्या कामाला निघून जाणार आहेत, याच्यामध्येच आपण काहीतरी संधी साधली पाहिजे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई तू आता बघच मी काय करते ते. तर इकडे घरामध्ये कुणी नसणार आहे, त्या संधीचा फायदा पौर्णिमा उचलून आता भूमी आणि तिच्या बाळाला कसा त्रास होईल याकडे लक्ष देणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता देवाचा आशीर्वाद आकाशने घेतलेला असतो, कारण त्याची महत्त्वाची मीटिंग असते. तेव्हा आजी म्हणत असतात, आकाश देवाचा आशीर्वाद घेतलास का? तेव्हा आकाश म्हणतो, हो देवाचा घेतला, आता तुझा आशीर्वाद घेतो. तेव्हा इथे आजी म्हणते, अरे माझा आशीर्वाद कशाला? तेव्हा आकाश म्हणतो, का घरातली मोठी माणसंसुद्धा देवासारखीच असतात ना आशीर्वाद द्यायला. तेव्हा इकडे आकाश आपल्या आजीचा आशीर्वाद घेतो. त्यानंतरला भूमी त्याला ऑल द बेस्ट करते आणि दही साखर खायला देते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आत्या जे काही वागली होती त्यामुळे आपल्या कंपनीची इमेज खूपच जास्त वेगळी झाली होती, पण आता तसं काही होणार नाही आहे, कारण फायनली आपण आपल्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात केलेली आहे आणि आता आपल्याला यश मिळेल याची आपण खात्री बाळगूया. त्यानंतरला आकाश जायला निघालेला असतो. आजी इकडे तिकडे तिला बघत असतात कुठे आहे. तेव्हा भूमी म्हणते, आजी काळजी करू नका, आत्या किचनमध्ये आहेत, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी माझी काळजी घेईन. तेव्हा इकडे आजी आता जायला निघालेली असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघ भूमी, आम्ही जाता जाता आजीला मंदिरामध्ये ड्रॉप करतोय आणि त्यानंतर मी आणि राजा काका आम्ही दोघेजण ऑफिसला जाऊ. तेव्हा आजी जाताना म्हणत असतात, भूमी अजिबात दगदग करायची नाही, घरातली कामं करायची नाही, फक्त आराम करायचा. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी कुठलंही काम करणार नाही आहे आणि इथे आता तुम्ही गेल्यानंतर मी फक्त आपल्या घरामध्ये धूप फिरवणार आहे आणि त्याच्यानंतरला मी आराम करणार आहे. तेव्हा आजी म्हणतात, अगं धूप तरी कशाला फिरवतेस, संध्याकाळी होईल ना फिरवायला. तेव्हा भूमी म्हणते, नाही आजी नको, कसं आहे ना, धूप फिरवलं नाही ना तर मलाच बरं वाटत नाही, धूप फिरवलं की मला प्रसन्न वाटतं, मला छान वाटतं आणि घरामध्ये सुद्धा प्रसन्नता येते, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा मी धूप फिरवेन आणि मग आराम करेन. तेव्हा आजी म्हणतात, बरं ठीक आहे, तू काही कुणाचं ऐकणार नाही आहेस, पण धूप फिरवायचं आणि शांतपणे स्वतःच्या रूममध्ये जाऊन आराम करायचा, एकासुद्धा कामाला हात लावायचं नाही, कळलं ना. तुला स्वतःची काळजी घ्यायची आहे, आम्ही आल्यानंतर आम्ही आहोतच. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाहीतर काय भूमी, आधीच तुला बरं वाटत नाही आहे, तेव्हा आजीने सांगितल्याप्रमाणे तू स्वतःची काळजी घ्यायची, अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आहे. अगं तुला चक्कर येते ना म्हणून म्हणतोय. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू नको काळजी करू. तेव्हा इथे आजी म्हणतात की आकाश मी आहे, तू सुद्धा ये रे लवकर. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे बघ भूमी, आम्ही सगळेजण बाहेर चाललो आहे, आत्या आहे, पण आत्याबरोबर तुला ठेवून जायला खरंच खूप भीती वाटते. हे बघ भूमी, काही इथे वजन वगैरे उचलायला जाऊ नकोस आणि शांतपणे बसून राहा, स्वतःची काळजी घे, अजिबात कुठलीही कामं करायला जाऊ नकोस, कळलं ना. आणि आपल्या रूममध्ये जाताना पाण्याची बाटली घेऊन जा, चढ उतर करू नकोस आणि घाईघाईने जोरात जोरात चालू नकोस, कळलं तुला. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, अरे आकाश हो कळलं मला, आता किती माहिती देणार आहेस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आणि हे बघ जेवण बनवायला जाऊ नकोस, अजिबातच काही किचनमध्ये काम करायचं नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवायच्या आधी तुला एक फळ खायचं आहे आणि ते फळ कापत असताना हात कापून घ्यायचा नाही, असं भूमी म्हणते. आणि ती म्हणत असते, आकाश अरे किती काळजी करशील आणि किती मला इन्स्ट्रक्शन देशील. हे बघ तू अजिबात काळजी करू नको, मला माहिती आहे तुला माझी काळजी वाटते म्हणून तू हे मला सगळं सांगतोयस, पण मी माझी आणि बाळाची, आमच्या दोघांची सुद्धा अगदी व्यवस्थित काळजी घेईन, तू अजिबात काळजी करू नकोस. तू तुझ्या मीटिंगकडे लक्ष दे आणि महत्त्वाचे क्लायंट येणार आहेत ना त्यांच्याकडे लक्ष दे, ठीक आहे. हवं तर मी तुला दर तासाने मेसेज करेन की मी ठीक आहे म्हणून, मग तर झालं ना. तेव्हा आकाश म्हणतो, हो बरं ठीक आहे, तू मला दर 1 तासाने मेसेज कर आणि सांग की तू बरी आहेस म्हणून. अजिबात विचार करू नकोस की मी मीटिंगमध्ये आहे, मी महत्त्वाचं काम करतो आहे, असा विचार अजिबात करू नको. तू मला माहिती दे, म्हणजे तू जर इथे व्यवस्थित असशील तर माझं मन कामामध्ये लागेल, नाहीतर लागणार नाही. तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे, मी तुला सगळी माहिती देईन, मग तर झालं ना. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा इथे आकाश हे सगळं भूमीच्या काळजीपोटी बोलत असतो, कारण रागिनी घरामध्ये असते. आधीचे अनुभव बघता रागिनीने भूमीला खूप त्रास दिलेला असतो आणि आताही तो त्रास तिने देऊ नये अशी सगळ्यांची इच्छा असते, म्हणूनच सगळे काळजीत असतात. तेव्हा इकडे आकाश गेल्यानंतर भूमी आपल्या कामाला सुरुवात करते. भूमी इथे आधी घरामध्ये तिला संपूर्ण धूप दाखवायचा असतो, घरामध्ये आरती करायची असते, त्यामुळे सगळेजण गेल्यानंतर ती आपल्या कामाला सुरुवात करते. तेव्हा इकडे आता पौर्णिमा आणि नीलांबरी वरून बघत असतात. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई तू आता बघच,
खूपच जास्त धम्माल येणार आहे. कारण का इथे पौर्णिमाने प्रेक्षकांनो जिथे आता भूमी धूप दाखवायला जाणार असते, ते धूपचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये तिने मिरच्या छोटे छोटे तुकडे करून खाली टाकलेले असतात. त्याच्यावरती निखारे असतात आणि त्याच्यावरती धूप ठेवलेलं असतं. जेव्हा इथे पौर्णिमा हे सगळं करते तेव्हा पौर्णिमाने मुद्दामून याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या असतात, जेणेकरून त्याचा धूर झाल्यानंतर इथे भूमीला ठसका लागेल. भूमीला ठसका लागल्यानंतर बाळाला आणि भूमीला दोघांनाही त्रास होईल असा हेतू पौर्णिमेचा असतो. तेव्हा ती वरती आपल्या आईला म्हणत असते की आई, तू बघितलंस ना आता काय होणार आहे. आता एकदा का इथे कापूर आणि त्याचबरोबर निखाऱ्यांनी पेट घेतला की खूपच जास्त मज्जा येणार आहे. जेव्हा त्या मिरच्यांचा धूर इथे भूमीच्या नाकातोंडात जाईल ना, तेव्हा तिला असं काही खोकला येईल की तिचा जीव कुदमरत येईल. आणि मला याच दिवसाची तर वाट बघायची होती ना. या भूमीला खूपच इथे घरी एकटीला राहायची हौस आहे ना. मी स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे असं म्हणत होती ना. आता बघ काय होईल ते. फक्त एकदा कापूर आणि निखाऱ्याने पेट घेऊ दे आणि धूर होऊ दे. तेव्हा इथे निलंबरी म्हणत असते, अरे वा पुन्नू, तू तर खूपच जास्त हुशार निघालीस गं. म्हणजे इथे भूमीला त्रास द्यायला तू सुरुवातसुद्धा केलेली आहेस. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता निलंबरीला आनंद होतो जेव्हा पुन्नू तिला सांगते की भूमीला त्रास देण्यासाठी त्यांनी इथे किती मोठा प्लॅन केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता भूमीने घरामध्ये धूप फिरवण्यासाठी इथे आता काडी पेटीने त्या कापूरला आग लावलेली असते. कापूर पेटल्यानंतर निखारेसुद्धा धुरायला सुरुवात करतात आणि निखारे आणि कापूरने पेट घेतल्यानंतर इथे आता मिरच्यांचा धूर वरती यायला सुरुवात होते. आणि भूमी जेव्हा घरामध्ये देवाला आरती दाखवत असते तेव्हा धुराचा वास यायला सुरुवात होतो. तेव्हा इकडे मिरच्यांचा धूर नाकातोंडात गेल्यानंतर तिला खूपच जास्त त्रास व्हायला सुरुवात होतो. ती म्हणते की ठसका का लागतोय. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की भूमी, जो त्रास मी सहन करते ना, तो त्रास तू सुद्धा सहन केला पाहिजे. एवढ्याशा धुराने तुला इतका त्रास झाला, मग तुम्ही लोकांनी तर मला आयुष्यभराचं दुःख दिलेलं आहे. माझ्या अभिजितला माझ्यापासून दूर केलेलं आहे. मग आता थोडा त्रास तर तुम्ही सुद्धा सहन केला पाहिजेच ना. तेव्हा इथे भूमीला आता खूपच जास्त त्रास होत असतो. तेव्हा भूमी स्वतःच्या बचावासाठी प्रयत्न करत असते. ती लगेचच धूप बाजूला ठेवते आणि खोकत खोकत ती बाजूला येते. तेव्हा तिला खूप जास्त त्रास होतो आणि इतका त्रास होतो की ती पौर्णिमेला आणि निलंबरीला आवाज देत असते, पौर्णिमा आई, मला डॉक्टरकडे घेऊन जा, माझी तब्येत बिघडली. असं म्हणत ती आता जमिनीवरती कोसळलेली असते आणि इथे मदतीसाठी हाका मारत असते. पण प्रेक्षकांनो इथे पौर्णिमा आणि निलंबरी दोघेही आता इथे तिच्या या ओरडण्याचा ते लोक आनंद घेत असतात. जेव्हा भूमी म्हणत असते की आई, पौर्णिमा लवकर या, मला डॉक्टरकडे घेऊन जा, मला त्रास होतोय, माझं बाळ, तरीसुद्धा कुणीही त्याची मदत करण्यासाठी खाली येतसुद्धा नाही.